पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. कितपत धावसंख्या खेचून नेलते म्हणजे सद्गुरू दाभिल मोरेवाडी की पंकज रोखून ठेवली या दाभिल मोरेवाडी संघाला. चला पहिलाच चेंडू सर्व सज्ज आहे. तुम्ही सुद्धा सज्ज, आम्ही सुद्धा सज्ज. आणि पहिल्याच चेंडूवरती एक ऑफ साईडला सुंदर शॉट पाहायला मिळाला. या चेंडूवरती एक धावसंख्या, धावसंख्येने दाभिल धावसंख्येचं खातं ओपन झालंय. सुंदर चेंडू टाकला होता पंकज यांनी. पुढील चेंडू पंकजाचा. आता स्ट्राईकवर येतो म्हणजे प्रशांत. हा टाकलेला चेंडू पुन्हा एकदा एक सुंदर क्षेत्ररक्षण आलं होतं. क्या बात आहे. परंतु काहीसा समतोल राहिला नाही या क्षेत्ररक्षणामध्ये आणि थोडस ताळमेळ राहिला. 3 चेंडू हाताळलेत पंकज यांनी आणि सुंदर डिलिव्हरी केली. आता तिसऱ्या चेंडूवरती पुढील चेंडू पाहतोय. ओ ब्रह्मास्त्र चेंडू वापरला होता. क्षेत्ररक्षण जर यष्टीरक्षक चांगलं झालं असतं ना, मात्र इथे डॉट डिलिव्हरी पुन्हा झाली असती. यष्टीरक्षकचा काहीसा फंबल झाला आणि एक सुंदर चेंडूवरती 4 धावा मिळाल्या. त्या म्हणजे सद्गुरू दाभिल संघाला. कृपया खेमकाळकर नादगाव संघाने मी विनंती करतोय, आपण आपला सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचं आहे. आम्ही तसेच सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य आमचे मार्गदर्शक श्री प्रभाकरजी गोलांबे साहेबांना विनंती करतो की आपण खेमकाळकर नादगाव संघाला सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचंय. पुढील चेंडू. हो सुंदर चेंडू. पुन्हा एकदा काहीसा क्षेत्ररक्षणामध्ये ताळमेळ नाही राहिला आहे आणि पुन्हा एकदा एका गछाड क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय आणि पुन्हा एकदा पंचांचा इशारा पाहायला मिळतोय आपल्याला. 4 धावा. क्या बात आहे. गोलंदाजी सुंदर पाहायला मिळाली होती परंतु क्षेत्ररक्षणचं साथ लाभलं नाहीये आणि ह्या खराब क्षेत्ररक्षणावरती आपल्याला 4 धावा पाहायला मिळत आहेत. आणि सद्गुरू दाभिल संघाची धावसंख्या झटापटीने पाहायला मिळते आपल्याला. 12 धावसंख्या पाहायला मिळतात अद्याप तरी. पुढील चेंडू. ओ फुलटा चेंडू. या फुलटा चेंडूवरती पुन्हा एकदा मला वाटतं 3 चौकार पाहायला मिळाले. जर का जयेश घाणेकर यांनी चौकारावरती सुद्धा पारितोषिक लावलं असतं तर प्रणेश याला सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक मिळालं असतं. सॉरी कल्पेश याला. आणि पहिल्या क्षेत्ररक्षण संपलेलं आहे. पहिल्याच ओव्हरनंतर धावसंख्या मिळते ती आपल्याला 16 धावसंख्या. पाहूया पुढील षटक कोण घेऊन येते ते म्हणजे विठ्ठल रुक्माई क्रिकेट संघासाठी. आपण पाहतोय नवजीवन उत्कर्ष मंडळ देगाव कातलवाडी, मुक्काम पोस्ट देगाव कातलवाडी, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी. नवजीवन उत्कर्ष 2024 या स्पर्धेचे आयोजन करताना आपल्याला जे भव्य दिव्य जे मैदान आपण बघताय ते आपल्याला ज्याने उपलब्ध करून दिले ते म्हणजेच बेतावडे गावचे आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक श्री सन्माननीय श्री भगवानदादा पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला हे मैदान उपलब्ध झाले. त्यांचं सुद्धा मी मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय आणि मनोपूर्वक त्यांचा आभार मानतोय. सन्माननीय श्री भगवानदादा पाटील साहेब. पुढे षटक घेऊन आले तो म्हणजे प्रतीक भागणे. पहिल्या षटकावरती एक मोठी घनघात 16 धावांची रणनीती आपल्याला पाहायला मिळाली. प्रत्येक कितपत धावसंख्या देतोय की रोखून ठेवील दाभिल मोरेवाडी संघाला. चला पहिला चेंडू. पुन्हा एकदा एक फुलटा चेंडू टाकला होता. सुंदर क्षेत्ररक्षण आडवं आलंय प्रसादच्या नावानं. तत्पूर्वी 2 धावसंख्या चोरट्या मिळाल्या त्या म्हणजेच सद्गुरू दाभिल संघाला. पाहुयात सद्गुरू दाभिल किती धावांचा रणनीती आखतील दाभिल मोरेवाडी संघाला.
पुन्हा एकदा तोच चेंडू टाकला होता, परंतु काहीशी दिशा भूल झाली आणि इथे काहीसा अतिरिक्त धावाच्या मार्फत, वाईडच्या मार्फत एक्स्ट्रा धाव मिळते, ती म्हणजे 19 धावसंख्या होत आहेत. खरोखरच सीमारेषेवरती नवजीवन उत्कर्ष मंडळाचे सर्व पदाधिकारी सुंदर आपली कामगिरी बजावत आहेत. पुन्हा एकदा टोलवला चेंडू गेल्या लेग साईडला पुन्हा प्रसाद चेंडूवरती येत आहेत, परंतु त्यांच्या सुद्धा 2 हात लाभ चेंडू सीमारेषा गेलाय. येतोय पंचांचा इशारा, चौकार चौकार चौकार. या चौकारच्या मदतीने धावसंख्या झटापटीने पळते. 23 धावसंख्येवरती पाहतोय. आतापर्यंत आपण दाभिल मोरेवडी संघाला येणाऱ्या काही चेंडू असतील. पुन्हा एकदा सुंदर चेंडू टाकला होता, परंतु काहीच समजलं नाहीये, ते म्हणजे प्रशांत याला, आणि लेग बायच्या मार्फत एक धावसंख्या मिळते. धावसंख्या होते 24 धावा. सन्माननीय आमचे मार्गदर्शक प्रकाशजी गुरवसाहेब यांचं सुंदर वाक्य, सृणनारायणची प्रकाश गिरीने खरोखरच आता पडायला सुरुवात होणार आहेत. जसा जसा उन्हाचा किरणा वाढत जाईल तसा तसा सूर्यनारायण किरणाची तळपती मैदान सुद्धा तळपणार आहे, आपण सुद्धा पाहणार आहात. तसेच हे क्रिकेट वीर सुद्धा तळपणार आहेत, आपण सुद्धा ते सुद्धा पाहणार आहोत. काहीशे चेंडू शिल्लक असताना आपण पाहतोय एक सुंदर खेळी पुन्हा एकदा लेग साईडला भिरकावून दिलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षण बनला असेल दर्शक, आणि दर्शक बनल्यामुळे पंचांचे हात झालेत वरती आणि येतोय षटकार. क्या बात आहे. पहिला षटकार आलाय कल्पेशाला. पाहूया येणाऱ्या 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकेल का, आणि जयेश घाणेकर यांचा किशा रिकामी करेल का. खरोखरच या स्पर्धेचं नियोजन करताना जयेश घाणेकर यांची खरोखर अहोरात्र मेहनत आपण पाहतो. आणि पुन्हा एकदा स्टेट डाईव्ह खेळलेला आहे. जर का पंचांचा इशारा होतोय, धावसंख्या नाही. ओके, जर का सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे, 1 बाउन्स झाडाला लागला बॉल तर चौकार असेल, आणि बाहेर इथे मैदानाच्या बाहेर जे बसलेले प्रेक्षक किंवा खेळाडू असतील त्यांनी कृपया लक्ष द्यायचं आहे आणि पंचांना त्वरित कळवायचं आहे. 2 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती म्हणजेच 34 धावसंख्या. क्या बात आहे. सुंदर रणत्या आखतोय आतापर्यंत दाभिल मोरेवाडी संघ. मला वाटतं आता विठ्ठलकुमारी क्रिकेट संघाला येणाऱ्या 6 चेंडूवरती खरोखर रोखून ठेवण्याचं काम करेल का प्रसाद शिकवण. शेवटचं षटक घेतोय प्रसाद शिकवण. चला पाहूया प्रसादचा पहिला चेंडू उत्तुंग गगनाला भिडला आहे. राजेश सॉरी काहीच ताळमेळ झालं नाहीये राजेश आणि श्रेंग याच्यामध्ये, आणि पुन्हा एकदा खराब थ्रो पाहायला मिळतोय. काहीच ताळमेळ झालेलं नाहीये आणि या ताळमेळाच्या मार्फत कॅच ड्रॉप झालाय. जर का कॅच झाली असती तर या चेंडूवरती डॉट डिलिव्हरी झाली असती, नवीन फलंदाज मैदानावरती आला असता. पाहूया पुढील चेंडू. अद्याप देखील सलामी जोडी मैदानावरती तंबू धरून उभी आहे. पाहूया त्यांना कोण रोखून ठेवेल.
पुन्हा एकदा फुलटच चेंडू टाकला आहे, त्याच दिशेला फिरकावलाय. अक्षय चेंडू खाली आला होता आणि पुन्हा एकदा 2 धावसंख्येने प्राप्त मिळते ते म्हणजे दाबिल मोरेवडी संघाला. यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजेच कालकाई कृपा फुरुस वर्सेस श्री चंडिकाई देवी खांडोत्री चिपळूण. दोन्ही संघाचे कर्णधार कुठे असतील कृपया व्यासपीठाकडे यायचं आहे. कालकाई कृपा फुरुस वर्सेस श्री चंडिकाई देवी खांडोत्री चिपळूण. चला पुढील चेंडू प्रसादचा. हो पुन्हा एकदा फुलका चेंडू पुन्हा एकदा लेग साईडला भिरकावून दिला आहे, परंतु क्षेत्ररक्षण सुद्धा तेवढेच ताकदीनं आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु नाही, मैदान खूप लांब असल्यामुळे 2 धावसंख्या अगदी सहजरीतीने पार करता येतात दोन्ही फलंदाजांना. कारण का हा मैदान थोडासा अबोरधोबड असल्यामुळे क्षेत्ररक्षण करणं सुद्धा खूप अवघड बाब असते. पाहूया पुन्हा एकदा पुढील चेंडू. हो पुन्हा एकदा एक सुंदर ऑफ साईडला भिरकावून दिला आहे. दोन्ही क्षेत्ररक्षण आले होते, परंतु काहीसा चेंडू त्यांना मिळाला नाही आणि चेंडूने लेग इथे प्राप्त मिळाले ती म्हणजे सीमारेषा लगत गेला आणि पंचांचा इशारा येतो चौकार. संघाची धावसंख्या आतापर्यंत झालेली ती म्हणजेच 45 धावसंख्या. क्या बात आहे. अद्याप तरी एकही गडी गार झाला नाहीये आणि दोन्ही सलामी वीर 45 धावसंख्येवरती संघासाठी खेळतात. पुन्हा एकदा अरकाल लाईनचा चेंडू होता, पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण झालंय, परंतु नाही 2 धावसंख्या इथे सुद्धा प्राप्त झाली आहेत. सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही भाऊ आटाण्याचे चणे खाऊ आणि आपल्या संघासाठी रणांचा सुंदर अशी रणजी आखतात दोन्ही भाऊ आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा हो पुन्हा एकदा खराब चेंडू, लाईन बिघडली आणि कल्पेशने आपली लेन बिघडली. पंचांचा इशारा आलाय षटकार आणि या षटकाराच्या मार्फत धावसंख्या सुद्धा पोचली. ती म्हणजे अर्धशतक झाले ते म्हणजे दाबिल मोरेवडी संघाचं आणि धावसंख्या होते 53 धावसंख्या. 54 धावांची आवश्यकता असेल ते म्हणजेच श्री विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ देगाव या संघाला सुंदर रणती आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजेच प्रणेश आणि कल्पेश आणि प्रशांत याची. क्या बात आहे. जर का फलंदाजी आवडली असेल तर सर्वांनीच टाळ्या वाजवायच्यात. आपल्या संघासाठी सुंदर अशी धावसंख्या पाहायला मिळाली. तसेच पुढील चेस करणारा संघ सुद्धा तो एक तब्बल आणि तडप कणखर नेतृत्व असणारा संघ तो म्हणजेच विठ्ठल रखुमाई क्रिकेट संघ सुद्धा आपण पाहतोय. सुंदर सुंदर तडपदार रण खेचून घेणारे फलंदाज आपण पाहतोय ते म्हणजेच पंकज असेल, प्रसाद असेल, प्रतीक असेल, प्रसाद सुद्धा आहे. खरोखर आपल्याला एक सुंदर रणचेस पाहायला मिळणार आहे. नक्कीच कृपया आपण कुठेही जाऊ नका आणि सुंदर आवाज आपण ऐकणार आहोत ते म्हणजेच आमच्या मार्गदर्शक आणि फराळे गावचे आमचे मार्गदर्शक सन्माननीय प्रकाशजी गोळसाहेब यांचा.
हॅलो, यापुढे होणारा संघ आहे कोणता आहे? काळकाई कृपा पुरुष वर्सेस चंडिकाई देवी. या संघाचे कर्णधार कृपया पवलेंकडे यायचं आहे. आपण टॉर्च उडवणार आहोत. वाह, सुंदर. ज्यांचं उत्कृष्ट आवाज, बोलण्याची कला आणि गोड वाणीतून निघालेला हा शब्द म्हणजे आमचे ऋषीजी बारे साहेब. कारण कोणते शब्द केव्हा वापरायचे, कोणते शब्द केव्हा बांधणी करायची तयारी नसते, पण ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस आपल्या आवाजाला लय देणं आणि आपल्या आवाजाने हा मैदान गाजवणं ही यांची ख्याती आहे. त्याबद्दल ऋषीजी आपलं खूप खूप आभार, खूप खूप धन्यवाद. आपण मला सहकार्य करत आलेले आहात. कारण देगाव गावाचं खूप मोठं प्रेम माझ्यावरती आहे. प्रत्येक नियोजनाला आपण मला आमंत्रित करता आणि या आमंत्रणापोटी आपण माझ्यावरती दाखवलेला विश्वास, हा विश्वास माझ्यासाठी अनमोल आहे. या छोट्या माणसाला मोठं करण्याचं काम खऱ्या अर्थानं देगाव गावाच्या माध्यमातून, नवजीवन उत्कर्ष मंडळ या मंडळाच्या माध्यमातून मला कित्येक वर्ष पाहायला मिळतो. त्याबद्दल मी जयेशचे, ऋषीचे, स्वप्नीलजी, अक्षयजी आपले सगळ्यांचे खूप खूप आभार मानेन. कारण कॉमेंट्री करणारे खूप मोठे बलाढ्य असे कॉमेंट्री मॅन आपल्याकडे आहेत, परंतु माझ्यासारख्या सर्वसामान्य या समालोचकाला आपण संधी देता आणि हा गोड आवाज ऐकण्याची ताकद आपल्यापर्यंत ठेवता, त्याबद्दल आपले सगळ्यांचे खूप खूप आभार. चला मैदानाकडे वळूया. ते म्हणजे VRCC देगाव वर्सेस पहिला हा गणित बांधता आला तो म्हणजे कडखड नेतृत्व, ज्याचे खेळी आपण अनेक वर्ष तळपता तलवारीप्रमाणे बॅट चालते, षटकार चौकाराचा बादशाह म्हणून आपण ज्याला नाव आहे, अजिंक्य तारा क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून अनेक वर्ष ज्यांनी आपली ट्रॉफी आपल्या खिशामध्ये, आपल्या खात्यामध्ये जमा केली, असा घोंगावणारा वादळ म्हणजे पंकज सावरकर. खरंच हा वादळ अजून जिवंत आहे, अस्तित्वात आहे. या वादळाला नक्कीच रूपरेषा मिळेल, म्हणूनच आपण हा खेळ पाहतोय. यापुढे होणारा सामना कालकाई कृपा पुरुष वर्सेस चंडिकाई देवी खांडोत्री. या दोन्ही संघांचा टॉर्च उडवण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय आमचे मार्गदर्शक, आमचे गुरुवर्य, आमचे आधारस्तंभ सन्माननीय गुरुनाथजी मांडवकर सर यांना विनंती करेन की आपण टॉर्च उडवण्यासाठी पवेलियनकडे जायचं आहे. हा ते काहीशी चर्चा होते, विचर्चा होते, पंचांचे निर्णय आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. कारण एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत अशी संतांनी दिलेली ही हाक आपल्याला नक्कीच पाळायची आहे. कारण आपण एका विभागातले आहोत. नो बॉल, फ्रीट आहे ना, फ्रीट
आपण इंटरनॅशनल रूल्स आहोत. फ्री हिट म्हणजेच त्या बॅट्समनला मिळणारा हा गोल्डन चान्स आणि बॉलरचा एक बॉल वाढतोय. काहीशी त्रुटी काहीशा चुका या मैदानावरती होताना दिसत आहेत आणि याचाच भुगतान पाहायला मिळतंय सद्गुरू दाभळे या क्रिकेट संघाला. परिपूर्ण बॉल म्हणावं लागेल. हा परिपूर्ण बॉल नक्कीच योगदानास्पद म्हणावं लागेल ते म्हणजे प्रतीक कुळे यांचं. वाह, सुंदर बॉल. ऑफ साईडला बॉल ठेवून काहीसा पंकजला उभं करण्याचा प्रयत्न केला. जर का फेटचा बॉल गगनचुंबी गेला असता तरी सुद्धा जीवदान महत्वपूर्ण होतं VRCC साठी आणि हा VRCC साठी खूप मोठं योगदानास्पद बॉल होता, परंतु प्रतीकने ते थांबवलं. मेडिकल किट उपलब्ध आहे, आपण सहकार्य करायचं आहे. पाणी पाणी संतोष अरे काय स्वतः मागायला नको बोलतोय. चला लवकरात लवकर आपला संघ विस्तारित करायचा आहे. मी सद्गुरू दाभळे या संघाला विनंती करेन. बॉल 3 बॉल. धावसंख्या झालेली आहे VRCC देगाव या संघाची 5. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर ना पहिली ओव्हर आहे. 3 बॉल मध्ये 5 रन झालेले आहेत VRCC देगाव या संघाचे. प्रतीक काहीशी आक्रमकतेची बाजू धरतोय, परंतु पायाला थोडासा रॅम्प आलाय कारण या धावण्याच्या गतीमध्ये थोडस बॉल काहीसा. पुन्हा सुंदर बॉल. बॉल सटीक टाकला. पिच लगत बॉल पाहायला मिळाला प्रतीकचा. आपल्या पायाला जरी दुखापत असेल तरी सुद्धा संघर्ष करतोय प्रतीक. या संघर्षाला सलाम करावं लागेल. प्रतीकच्या बॉल मधून निघालेला हा काहीसा अंदाज सद्गुरू क्रिकेट संघासाठी नक्कीच योगदानास्पद म्हणावं लागेल. सुंदररित्या नवजीवन उत्कर्ष मंडळ देगाव कातळवाडी आयोजित नवजीवन उत्कर्ष चषक 2026 चा हा रणसंग्राम. म्हणूनच हा बॉल पुन्हा काहीसा खास अतिरिक्त धाव मिळते आणि या अतिरिक्त धावाच्या अतिरिक्त धावांबरोबर धाव संख्या होते 6. पुढे लक्ष ठेव ना. पुढे कुठल्या आलेत का दोन्ही? काळकाय कृपा पुरुष वर्षाचा श्री चंडिकाई देवी खांडोत्री. या संघाचा टॉस उडवलेला आहे. टॉस जिंकलेला आहे चंडिकाई देवी खांडोत्री. क्षेत्ररक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे, तरी आपण आपला संघ तयार ठेवायचा आहे. आणि काळकाय कृपा पुरुष या संघाचे फलंदाज आपण देखील तयार राहायचं आहे. शेवटचा बॉल पाहायला मिळेल पंकज साठी. पंकज महत्वपूर्ण ही बॅटिंग म्हणावी लागेल, कारण 53 रनाचा हा रणवर्षाव पार करायचा असेल तर आपल्याला खूप मोठं योगदान पकडावं लागेल. पंकज डगआउटकडे परततोय तो म्हणजे पंकज. काहीसा नाराज मनाने ही झेल महत्वपूर्ण होती. सद्गुरू क्रिकेट संघ दाभेळी या संघासाठी सूर्याला गवसण घालणारा ही कॅच लपकण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या संघाला खूप मोठी ताकद तयार केली, ती म्हणजे पंकज डगआउटकडे परतला. पंकज काहीसा जर का विकेटवरती थांबला असता तर नक्कीच षटकार चौकाराचं
हा गणित बांधता आला असता, मिळाला असता, परंतु एक ओव्हरच्या समाप्तीनंतर साईना VRCC क्रिकेट संघ या संघाची धावसंख्या झालेली आहे 8. चला लवकरात लवकर जायचं आहे. दोन्ही संघ आपण आपला संघ विस्तारित करायचा आहे. धावसंख्या झालेली आहे 8. 12 बॉल 46 रन. स्ट्राइक वरती आहे प्रसाद, नॉन स्ट्राइकला आहे तो सुचित. पाहूया बॉलिंग साठी सज्ज आहे आपला सद्गुरू क्रिकेट संघाचा हा रणधुंदर कल्पेश, जर्सी नंबर 27. चला स्टार्ट द मॅच. पंच वेळ न घेता आपल्याला आपली मॅच चालू करायची आहे. पहिला बॉल कल्पेशाचा. काहीशी पावलं मोजत कल्पेश नक्कीच सुंदररित्या बॉल टाकण्याचा प्रयत्न करेन, परंतु प्रशांत सज्ज आहे आपल्या संघासाठी. पहिला बॉल निर्धाव येतोय, वाईटचा इशारा. नो आहे का? नो बॉल. फ्रेट वापस VRCC क्रिकेट संघाला गोल्डन चान्स म्हणावं लागेल. नो बॉल. पहिला बॉल कल्पेशांचा नो. वेळ कमी आहे आपल्याकडे. मी आपणास विनंती करेन परसू. नो बॉल. फ्री हिट. हा फ्री हिटचा अनमोल ठेवा VRCC ला पकडावा लागेल. सूर्याला गवस निघालण्या पलीकडचा शॉट पाहायला मिळाला, परंतु ही झेल जरी का पकडली असली, हे क्या बात आहे. आम्ही आपल्याला एवढ्या सूचना देऊन सुद्धा आपला प्लेअर बाहेर येतोय. फ्री हिट आहे. झेल असो किंवा विकेट असो, जरी का तिने स्ट्रिपला उडवले असल्या तरी सुद्धा आपल्याला खेळायचा चान्स ठेवला जातो. बात नहीं चलेगा. ये कनेक्टिविटी महत्वपूर्ण रहना पड़ेगा, नहीं तो यहाँ से आपको बाहर का रास्ता देखना पड़ेगा. नहीं चलेगा. एक एक बॉल महत्वाचा असेल, एक एक रन महत्वाचा असेल. थांबावं लागेल. अजून गेम संपलेला नाही आहे. मैदान फुलणार आहे, मैदान सजणार आहे, मैदान फुलणार, आवाजही घुमणार. कोणी हरणार तर कोणी जिंकणार, पण क्रिकेटचं वेळ कधी नाही संपणार. आपल्यातील चांगलं क्रिकेट मैदानावर उतरवा. सत्य खेळ प्रयत्नांची पराकाष्ठा करा, आदर करा. जिंकलात तर माजू नका, हरलात तर खचू नका, कारण शर्यत अजून संपली नाही आणि खेळ अजून संपला नाही. अशा भावनेतून आपल्याला खेळायचं आहे. सुंदर, अतिसुंदर. हा बॉल काहीसा ऑफ साईडला टाकलेला बॉल थांबवण्याचा प्रयत्न केला आणि 1 रनावरती समाधान मानावं लागतंय VRCC क्रिकेट संघ या संघाला. धावसंख्या वाढते. VRCC क्रिकेट संघ या संघाची धावसंख्या झालेली आहे 11. डावखुरा फलंदाज. पाहूया या डावखुरा फलंदाजामध्ये असणारी जादू. VRCC ही मॅजिक करावं लागेल, हे जादू करावं लागेल. षटकार चौकाराने आपल्याला आपल्या संघाला मोठं करावं लागेल, तरच या मैदानावरती आपल्याला विराजमान होता येईल. नाहीतर डगआउटचा रस्ता आपल्यासाठी, प्रत्येक संघासाठी मोकळा असतो. यश अपयश हे कायमस्वरूपी आपल्या पदरी असतं, परंतु हा बॉल महत्वाचा. कल्पेश यांचा. कल्पेश पुन्हा सज्ज. बॉल टाकतोय. काहीशी पावलं मोजून, काहीशा अंदाजाने हा खेळ खेळतोय. हो नाही चलेगा. बॉल हवेमध्ये फिरवून काही होणार नाही. बॉलचं टप्पा बघावं लागेल, बॉलला आत्मसात करावं लागेल.
बॉलला हृदयाशी पकडावं लागेल तरच आपल्याला ही फळी फिरवून ही बॅट फिरवून आपल्याला त्याचं गणित बांधता येईल, नाही तो नाही चलेगा. हवेमध्ये बॅट बॉल दुरावतोय हा अंदाज या क्रिकेटवीराला पकडावा लागेल तरच आपल्या बॅटमधून षटकार चौकाराची ही गगनचुंबी खेळ खेळता येईल. सुंदर बॉल पुन्हा ट्रॅव्हल होतोय. बॉल वन बॉल शॉट चौकाराच्या दिशेने लय झाला आणि हा चौकार महत्वपूर्ण म्हणावा लागेल. या चौकाराने VRCC क्रिकेट संघ या संघाची धावसंख्या होते 15. सहा बॉल 39 रन. सायसक 36. आपल्याला अजून एक षटकार मारावा लागेल. शेवटची सागर आपल्या संघासाठी साईट वरती आहे. नॉन स्ट्राईक वरती आहे. प्रसाद नॉन स्ट्राईक वरती आहे. राजेश सागर पाहूया आपल्या संघासाठी खूप मोठं काम होईल नक्कीच. बॉल काहीसा ऑफ साईडला फिरकावलेला आहे. चौकाराच्या दिशेने बॉल जाईल का, परंतु क्षेत्ररक्षण खूप सुंदररित्या पाहायला मिळाला. सद्गुरू क्रिकेट संघ या संघाच्या माध्यमातून 2 रन महत्वाचे, 5 बॉल आणि खूप मोठ्या धावा पाहायला मिळत आहेत. यापुढे संघ आपण सज्ज राहायचा आहे. श्री काळकाई कृपा फुरुस वर्सेस श्री चंडिकाई देवी खांडोत्री या संघाचं हे लोकाचोका आपल्याला पाहायला मिळेल. चला तर सुंदर सुंदररित्या बॉल सिक्सर षटकाराने लय होतोय. हा षटकार महत्वपूर्ण असेल. या षटकाराने धावसंख्या वाढते. VRCC क्रिकेट संघ या संघाची 23. प्रसादला मिळालेलं हे लय आपल्या संघासाठी खूप मोठं असेल, परंतु सागर सुंदर बॉलिंग टाकतोय. काहीसा बॉल फिरवण्याचा प्रयत्न करतोय. या फिरवलेल्या बॉलमध्ये आपल्याला एक वेगळं गणित मिळेल आणि या वेगळ्या गणिताला एक धाडस करत राहायचं. जिंकलो तरी आनंद आणि हरलो तरी आनंद. ज्याला जीवनात यशस्वी होण्याची जिद्द असते त्याला जीवनात फसवणारे जास्त मिळतात. म्हणून आपण फसवू न जाता जिद्दीने सामोरे जायचंय, संघर्षाने सामोरे जायचंय. या भगवान दादा पाटील मैदानावरती सफरा मैदानावरती हा रणसंग्राम नवजीवन उत्कर्ष मंडळ देगाव कातळवाडी चॅम्पियन चषक 2026च्या माध्यमातून हा सुवर्ण दिवस, हा सुवर्ण क्षण आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचे, आलेल्या सर्व मान्यवरांचे, आलेल्या सर्व प्रतिष्ठित व्यक्तिमत्वांचे नवजीवन उत्कर्ष मंडळ देगाव कातळवाडी आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहोत. नवीन बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय. सद्गुरू क्रिकेट संघ दाबे या संघाच्या माध्यमातून बनला पाहिजे. या नवीन ओतकरू क्रिकेटवीरांना संधी दिली पाहिजे आणि संधी नक्कीच प्रणेशने दिली आणि याचं सोनं करण्याचं काम खऱ्या अर्थानं सागर करेल. हा आत्मविश्वास प्रणेशने तयार केला. हा आत्मविश्वास प्रणेशच्या या खेळीतून पाहायला मिळाला, कारण केला होता हट्टास प्रणेशने. आणि हट्टास एवढ्यासाठीच की सद्गुरू क्रिकेट संघ हा संघ नावारूपाला आलेला संघ, अजिंक्य तारा क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून अनेक ट्रॉफ्या यांच्या नावावरती आहेत. आपल्या विभागामध्ये अनेक ट्रॉफ्या त्यांनी आपल्या हृदयाशी बाळगला. असा हा प्रणेश आपल्या संघाला एक नवीन बळ देतोय, एक नवीन ताकद देतोय, एक नवीन उमदी जिद्द तयार करतोय. सुंदररित्या बॉल ट्रॅव्हल झाला. वाईटच्या रूपाने जरी मागच्या वेळेस गेला होता तरी सुद्धा आता काहीसा वेगळं गणित बांधतोय तो म्हणजे सागर. आणि या सागराबरोबरच आनंद पकडावा लागेल सद्गुरू क्रिकेट संघ या संघाला. शेवटचा बॉल असेल. या शेवटच्या बॉलचं पतन सागरच्या माध्यमातून पाहायला मिळेल. या शेवटच्या बॉलमधून
काय अंतिम निर्णय कौल असेल, कोण होईल विजयी, कोण होईल